अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा मुळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. श्री सद्गुरु ज्ञानदेवाष्टक. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम. कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. कलानीशवादापनोदार्हदक्षं, कलानीशवादापनोदार्हदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, यदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टवेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. लीलावस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जभृङ्गं, निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. चिराभ्याससंयोगसिद्धेर्बलाढ्य, बृहद्व्याघ्रशाही महाञ्चाङ्गदेवः. निरीक्षाग्रकुड्यागतवीतगर्वः,
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा स्वयं वेद्य तत्त्वन्न जानामि विष्णोः यतः प्रेषितः खेचरन्नामदेवः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्रीमत्स्वामी नृसिंह सरस्वती विरचितं श्री ज्ञानदेवाष्टकस्तोत्रम संपूर्णम. ज्ञानदेवांना वंदन करूया, पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आज आता आपण 28वी ओवी पाहणार आहोत. परवा जी 27वी झाली त्याच्यावर कोणाला काही बोलायचं असेल, थोडंसं सांगणार असतील तर सांगा. शून्य सिद्धांताचं परवा झालं होतं तशी चर्चा. बोलणार उद्या कोणत्या धर्मशाळेत फ्रूटवालेमध्येच आहे, फ्रूटवालेमध्ये. ओके. आणि तुम्ही कितीपर्यंत पोहोचणार? आम्ही 5-5:30 पर्यंत. ओके. तसंच निघूया ना सगळे, म्हणजे सगळे भेटूया तिथे उद्या. ओके, चालेल. मग मी इथून ठाण्यातनं 11ला निघाले म्हणजे तिथे त्या दोघींना घेऊन येते. हो हो, चालेल. ओके ओके, फ्रूटवाल्याला भेटूयात. हो हो, भेटूया. 27वी कोणी बोलणार आहे का? अनुराधाताई, कोणी? उर्मिलाताई? मी नाही बोलत. बर, राहू दे. उर्मिलाताई, तुमच्याकडे आहे ना पुस्तक? हो आहे. हा, बोला. शून्यवाद हा कोणत्या बोधसत्तेने होतो हे सिद्ध करण्यासाठी आधी ओवी वाचा सगळ्यांना लक्षात येईल एकदा. शून्य सिद्धांत बोधू कोणे सत्ता होय सिद्धू नसता अपवादू वस्तू सिजो. ज्ञानदेव म्हणतात की नाहीपणाचा हा जो आरोप होतो तो शून्यवाद तरी कोणत्या बोधसत्तेने होतो. शून्य आहे हे सिद्ध करण्यासाठी जी ज्ञानसत्ता हवी असते तिला तरी नेमकेपणाने सांगता येईल का की शून्य आहे. आत्मा नाही हे सिद्ध करण्यासाठी काय आहे हे सिद्ध करावे लागते. नाहीचे ज्ञान असणे हे शक्य नाही. ज्ञानदेव म्हणतात की हा सगुण आणि निर्गुणाचा खेळ कुठल्या सत्तेने अनुभवता येईल असे ज्ञान कोणते आणि नेमकेपणाने कोणाला प्राप्त होते. म्हणजे शून्यत्व हा खोटा आरोप आहे का? छान. आपण त्याचा बराच म्हणजे विचार केला किंवा खूप जणांची मतं पाहिली की शून्य आहे हे म्हणणंच चुकीचं आहे इथपर्यंत आपण. आणि ज्ञानदेवांनी तेच त्यांना पदरात माप घातलेलं आहे की ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल की गोष्ट नाही. तर नाही कशी, मग त्याच्याऐवजी दुसरी कोणती आहे, काहीतरी सांगायला पाहिजे ना. आता पाहूया आपण. त्याच्यासाठी आता ज्ञानदेव दृष्टांत देतात. दृष्टांतातून आपल्याला हा विषय पटकन लक्षात येईल. मालविता दिवे मालविते जरी मालवे तरी दीपू नाही हे काय कोणासी पा. मालविता दिवे मालविते जरी मालवे तरी दीपू नाही हे फावे कोणाही पा. मालविता दिवे. आता मालविता हा शब्द पूर्वी अगदी छान, जेव्हा दिवे आपण लावायचो संध्याकाळच्या वेळेला दिव्यांचाच प्रकाश असायचा घरात, तेव्हा दिवा मालवणे म्हणायचे, विजवणे म्हणायचे नाही. तर तो मालवणे हा थोडासा एक सौम्य आणि छान असा हे आहे. आपल्याला अर्थ त्याचा कळतो की तो विजवणे, पण विजवण्यापेक्षा मालवणे हा शब्द छान वाटतो. तो मालविता दिवे. दिवा जर मालवला, आता आपण त्याचं अन्वय पण पहा की दिवे मालविता जरी मालविते मालवे तरी दीपू नाही हे कवणासी पावे. आता 3दा मालविते शब्द वापरलेला आहे त्याने. मालविता, मालविते आणि मालवे. म्हणजे मालविता म्हणजे मालवल्यानंतर. फावे म्हणजे समजते.
काय समजतं? दिवा मालवला हे समजतं, पण मालवे हा जो शब्द वापरला आहे तिथे मालवे म्हणजे जो विझवणारा आहे, मालवणारा आहे, तोच जर मालवला तर एका शब्दात सांगितले त्यांनी. तिथे पुन्हा करता बिरता बोललेले नाही आहेत. तरी दीपू नाही हे कवणासी फावे पा. जन मालविला दिवा, तो मालवणाराच जर मालवला गेला म्हणजेच अचानक त्याला मरण आलं. काय शब्द वापरलेत बघा. मालविते मालवे म्हणजे मालवणाराच जर मालवला गेला तरी दीपू नाही हे कवणासी फावे पा. मग आता तिथे दिवा नाही हे कोणाला समजेल बरं, किंवा कोण सांगेल बरं? एखाद्याने एखाद्याची घरामध्ये काही घटना घडली आणि ज्यांनी ते पाहिले आणि तोच जर अचानक संपला तर त्या घटनेबद्दल कोण सांगेल? तसे इथे शून्याबद्दलच, जो शून्य शून्य चाललेला आहे किंवा जो भगवंत आहे किंवा जे काय आहे हे ज्याला समजतच नाही आहे किंवा ज्यानं पाहिलंच नाही आहे तो काय त्याच्याबद्दल सांगणार? पण इथं त्यांनी वेगळ्या पद्धतीने हे समजावून सांगितलं की दिवा मालवल्यानंतर जर मालवणाराच नाहीसा झाला तर तो अनुभव कोणी घेतला? तो कोण सांगणार? आणि दिव्याच्या नाहीपणाचं कोण बोलणार? काय आहे दिव्याच्या नाहीपणाचं? असं जोग महाराज म्हणतात की दिव्याच्या नाहीपणानं काय होणार, किंवा नाहीपणाने का काय, म्हणजे तो अनुभवला कोणी? दिवा नाही हे अनुभवणारा कोणीतरी होता ना, पण आता नाही का काय तो? आणि गुलाबराव महाराज म्हणतात की दिवा विझवणारा दिव्याच्या विझवण्याबरोबरच जर नाहीसा होत असेल तर दिवा विझला हे कोणाबरोबर कळतं, कोणाला कळतं? असं कधी कधी अचानक घडतं आणि लोक म्हणतात अहो जे सांगणारे होते, ज्यांनी पाहिलं तेच गेले, तर आता काय कळणार या घटनेबद्दल किंवा या घराबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल किंवा जे काय असेल? साधा दृष्टांत दिलेला आहे पण त्याच्यातून मोठं तत्व आपल्याला समजावून घ्यायचे. आणि दिवा नाही हे कोण सांगणार? मग जो साक्षीला आहे तोच जर तिथं नसेल तर कोण बोलणार? कोण त्याच्याबद्दल कोण सांगणार? की तो काय सांगणार? तोच नाही आहे, सांगणाराच नाही. म्हणजे तुम्ही म्हणता इथं काही नाहीच आहे, मग हे कसं कळणार? हे सगळं आहे हे कसं, कुणाकडून कळणार आपल्याला? आता इथे तरी दीपू पहिल्या वाक्यामध्ये, पहिल्या चरणामध्ये दिवे हा शब्द वापरला आणि बाकी सगळ्यांनी दिवा हा शब्दाचा अर्थ घेतला आहे. फक्त पुरुषोत्तम देशपांडे आहेत त्यांनी मात्र तो दिवे म्हणजे आपण एका वेळेला अनेक दिवे लावतो. पूर्वी घरातमध्ये वेगळे असायचे, कंदील असायचे, एक सुंदरी नावाची छोटी असायची दिव्याची हे प्रकार, चिमण्या असायच्या, असे वेगवेगळे असायचे. तर म्हणून ते दिवे शब्द, दिवे लागण हा शब्द वापरायचो आपण, आठवतं? दिवे लागण, एकच दिवा. आता आपण हल्ली देवापुढं दिवा लावतो किंवा तुळशी पुढे ठेवतो, पण असे खूप नाही लावत. म्हणून त्यांनी दिवे मालवले गेले. तर काही वेळेला कोणी खोडसाळपणा करतात किंवा वाऱ्यानं कधी कधी मालवले जातात, पण इथे त्यांना असं म्हणायचे की लावलेच ज्यांनी आणि त्यांनीच जर मालवले तर ते मालवणाराही मालवला गेला. अचानक काही घडलं तर ते दिवे नाहीत हे म्हणण्याला कोण जबाबदार असणार किंवा कोण उरणार? बाकी कोणी उरणारच नाही. आणि खंदारकर महाराज पण म्हणतात की दिवे विझवले गेले आणि दिवे विझवणारा मनुष्य देखील त्याच वेळी मरण पावला, तर तिथे एकही दिवा नाही असं कुणाला ज्ञान होणार? एका काळी जो जागृतीतला प्रमाता आहे, आता आपल्याला सिद्धांताकडे यायचं. आपण दृष्टांत पाहिला, दृष्टांत म्हणजे उदाहरण कळलं आपल्याला की कोण्या एकेकाळी किंवा जेव्हा कोणी जागृतीतला म्हणजे जागृत अवस्थेतला जो प्रमाता असतो तो प्रमाण म्हणजे कुठल्या तरी साधनांच्या द्वारे घटपटादी प्रमेयाचं ज्ञान करून घेतो आणि दुसऱ्याच काळात त्या घटपटाचा अभाव झाला. काल मी परवा सांगितले होते अभावाचे प्रकार.
विकले गेले असतील किंवा त्याच्याजवळ नसतील, फुटले गेले असतील, तर तो अभाव जर झाला तर त्या प्रमात्यामुळं घटपटाचा अभाव हा प्रमेय म्हणून पुढे बसलेला असतो आणि तो अनुपलब्धी प्रमाणाने कळत असतो. अनुपलब्धी म्हणजे काय? ज्याची उपलब्धता नाही. आता इथे नाहीच. आता एखादा काय म्हणेल, अहो आम्ही खूप माल मागवला होता, पण सगळा एका 24 तासात किंवा काही तासात संपला गेला. म्हणजे आता तिथे त्या वस्तूंची अनुपलब्धी झाली. तसं घट आणि पट ही नेहमी न्यायविज्ञानाच्यामध्ये किंवा शास्त्रामध्ये ही उदाहरणं नेहमी दिली जातात. घट म्हणजे घट आणि पट म्हणजे वस्त्र. तर ह्या दोहोंचा पण अभाव जेव्हा होईल आणि प्रमेय म्हणजे ज्ञान, तर त्याचा अभाव हे ज्ञान आहे आणि तो अभावच पुढे बसलेला आहे. म्हणजेच आता अनुपलब्धी प्रमाणानं ते कळत असतं, कारण तिथं कोणी सांगायला नाही आहे आता. किंवा घटाचा आणि पटाचा अभाव जो आहे त्या दोघांच्याही ज्ञानकाळी प्रमात्याचाच अभाव असेल. त्या दोघांचं ज्ञान करायच्या वेळेला जो प्रमाता आहे, जो ज्ञान करून घेणार आहे, तोच जर नसेल, आता त्यांनी दिव्याप्रमाणे घटपटांचं उदाहरण घेतलं, तर त्याचं ज्ञान कोणाला झालं असतं? जो समजून घ्यायला बसलाय तोच जर तिथं नसेल तर त्याचं ज्ञान झालं का नाही हे कुणाला कळेल? तसं आता इथे जी प्रत्यक्ष वस्तू आहे, वस्तू म्हणजे एकच चिरंतन वस्तू आहे आणि त्याचं ज्ञान करून घ्यायला आपण जर तिथे नसूच, आपल्याला जर ते झालंच नाही, तर कोण सांगणार? किंवा आपणच तिथे नसू तर आपल्याला त्याबद्दल कोण सांगणार? जो जाणकार आहे तो तिथे असायला पाहिजे, तर तो सांगेल की नाही ही परमवस्तू अशी आहे. गुरु पाहिजेत त्या ठिकाणी आणि गुरूंच्या शिवाय आपल्याला हे ज्ञान होणार नाही. आता गिरवाणमध्ये काय सांगतात बघा. यथा निर्वाणिते दीपे नश्येत निर्वाणिता तदा. निर्वाण शब्द वापरले आपल्याकडे बघा, निर्वाण झालं म्हणतात. तसं मालवण्यासाठी निर्वाणिते म्हणजे मालवला असता, दीपे म्हणजे दिवा, नश्येत निर्वाणिता तदा, तर ती निर्वाणिता पण नष्ट होते, म्हणजे त्याचा अभाव पूर्ण नष्ट होतो. नास्ती दीपैति ख्याती, मग काय प्रसिद्धी होते? नास्ती दीप, तिथे दिवा नाही. कस्य रूप कस्य स्याद इति मे वद. मग आता तिथं कुणाची तिथे उपलब्धी आहे किंवा काय आहे तिथे? कस्य स्यात इति मे वद. मग तिथे कुणाचा अभाव झाला आहे हे मला सांग बरं. आता अभंगामध्ये सोप्या ह्याच्यात सांगतात. जरी मालविला जाईल लोपोन, जरी मालविला जाईल लोपोन, दीप मालवोन टाकी ताच, दीप मालवोन टाकी ताच. पण पुढच्या ओळीचं त्यांनी पुढच्या एका ओळीमध्ये घेतले. तरी आता दीप गेला तो विझोन, तरी आता दीप गेला तो विझोन, ऐसे तरी ज्ञान व्हावे कोणा, ऐसे तरी ज्ञान व्हावे कोणा. म्हणजे दीप मालवून टाकताच ज्यांनी लावलेला आहे किंवा ज्यानं मालवलेला आहे तोच जर आता विझून गेला किंवा तोच जर संपून गेला आणि दिवाही विझून गेला, तर दिवा गेला हे ज्ञान कोणाला सांगणार आहे? कोण सांगणार? कसं सांगणार? म्हणजेच दिवा मालवणाराही दिसत नाही, म्हणजेच दिवा नाही. हा प्रत्यय करणार म्हणजे कोणाला आला हा प्रत्यय? प्रत्यय म्हणजे त्याचा अनुभव. या प्रश्नानं शून्यवादाचं खंडन केलेलं आहे की त्या शून्यवादाला काही सांगताच येत नाही ना. सगळंच शून्य आहे म्हटल्यानंतर तिथं कोणीच जर उपलब्ध नसेल तर काय करणार? पण त्यांना हे सांगता येत नाही की याच्या पाठीशी काहीतरी आहे, हे सांगायला पाहिजे त्यांनी. आता सगळं शून्य दिसतंय असं म्हणलं तरीसुद्धा त्या शून्याच्या मागं काहीतरी आहे, नुसतं शून्य आहे म्हणून चालणार नाही. तर डॉक्टर मानसीताई म्हणतात की दिवे मालवल्यानंतर दिवे मालवणाराही नाहीसा होत असेल तर दिवा गेला हे तरी कुणाला कळलं किंवा कळतं. आणि वामनराव देशपांडे पण सांगतात की ज्ञानदेव म्हणतायत की आकार आणि निराकारापलीकडे
हे परमात्म्याचं स्वरूप आहे. कारण आपल्याला जे आकार दिसत आहेत हे आकार सगळे साकार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होणार आहेत. आणि निराकार आहे ते काही आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत पण नाही. म्हणून त्याला शून्य आहे असं जर म्हटलं तर ते शून्य जाणण्यासाठी पुन्हा कुणातरी अस्तित्वाची गरज आहे. कुणाला तरी कळलं पाहिजे शून्य हे सांगण्यासाठी तरी कुणी पाहिजे, किंवा त्याला शून्य कळलंय म्हणून तरी सांगणारा कोणीतरी पाहिजे. आणि याची जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत परमात्मा शून्य आहे हा खोटा आरोप आहे. म्हणजे मला कळत नाही म्हणून इथं काहीच नाही हे म्हणणं बरोबर नाही. म्हणजे ज्ञानदेव या दृष्टांतातून आपल्याला सुंदर दृष्टांतातून हे पटवून देत आहेत की दिवा तेवत आहे तोपर्यंत आपल्याला त्यामुळं सगळं दिसतं. आणि दिवा मालवला गेला तर प्रकाश आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपल्याला अस्तित्वाची गरज आहे. कारण दिवा मालवताना जर आपण मालवले गेलो तर दिवा मालवला गेला हे आपल्याला कसं कळणार? म्हणजे त्या प्रत्येक कृतीला एक करता असावाच लागतो. आपोआप कुठलीच कृती घडत नाही. ऑटो झाले आजकाल, ऑटो सगळं आहे, पण प्रत्यक्ष ते ऑटो तयार करणारा तरी कोणतरी असतोच ना. आता कालचं एक छान उदाहरण नंतर मी सांगते तुम्हाला. तसं दिवा मालवला गेला तर प्रकाश कधीतरी मालवला जातो का? प्रकाश हा कायम असतो, चिरंतन असतो. आणि अंधार कधीतरी पडतो का? अंधार पडतो. पण सूर्यप्रकाशाला अंधार कुठं ठाऊक आहे? हे मागे आपल्याला ओव्यांमधून सांगितलेलं आहे त्यांनी. सूर्याला किंवा प्रकाशाला अंधार माहितीच नाही आहे. आपल्याजवळ प्रकाश आहे हेही त्या सूर्याला माहीत नाही. कारण प्रकाशाला प्रकाश म्हणतात हे त्या स्वयंभू प्रकाशाला पुन्हा कुठं माहिती आहे? तो प्रकाश आहेच, तो आहेच, चिरंतन आहे. म्हणजे प्रकाश शून्य आहे हे विधान करता येत नाही. परमात्मा शून्य आहे हेही विधान करता येणार नाही. अशा प्रकारची विधानं करू नका, किंवा अशा प्रकारचं ज्ञान लोकांमध्ये, म्हणजे ते एक प्रकारचं अज्ञानच आहे, ते पसरवू नका असं अगदी विनवून सांगितलेलं आहे ज्ञानदेवांनी म्हणा किंवा ज्या कोणी परमात्म्या सगळ्याच संतांनी, सगळ्यांनी तो अनुभव घ्यायचा आहे. आणि तो घेतल्यानंतर तो सांगू शकणार नाही म्हणून तिथं सगळं शून्य आहे असं म्हणू नका. कारण जी गोष्ट आहे ती आहेच. काय म्हणताय प्रभावतीताई? प्रभावतीताई हँड रेज केलाय तुम्ही, बोला. ते ऑडिओ चालू करा आणि बोला. गीता चालीसाचं विचारायचं होतं पण म्हणले संपल्यावर विचारा म्हणून परत थांबले ताई. हा 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 काय गीता गीता चालीसा? चालीसा कसं वाचायचं आणि कधी वाचायचं? हा 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 सांगते सांगते. बर बर सांगते. ते नंतर सांगा ताई तुमचं हो जागा. हो ठीक मी आहे केले पण माझ्या लक्षात आलं. बर बर ठीक आहे ताई. ठीक आहे. हो तेवढं चालेल आठवण. चालेल. सगळ्यांना गीतेची आठवण आहे. नाही आपण आधीच बोलून घेऊया कारण पुन्हा काही जण निघून जातात. संपतच आली थोडी राहिली. काय तुम्हाला कॅबिनेट करून ठेवावं म्हणणे. बर बर ठीक आहे. तर सांगा. हां आता जसं दिव्याचं उदाहरण दिलंय तसंच अजून एक उदाहरण आपण घेऊया. म्हणजे मग आपल्याला हा जो सिद्धांत आहे हा चांगला डोक्यात बसेल. की निदेची निया आलेपणे निदेले ते जाय प्राणे निद भली हे कोणे कोणासिया. निद तर किती वेळा समजावून देत आहेत बुवा. की निदेचे नियालेपणे निदेले ते जाय प्राणे निद भली हे कोणे कोणाचिया कोणासिया. निद म्हणजे मग असं जसं दीपाचं घेतलं त्यांनी तसाच आता इथं शब्द वापर मालवणे जो 3 वेळेला वापरला तसाच निदेचे नि आलेपणे. आता निद म्हणजे झोप, आलेपणे म्हणजे आली म्हणजेच लागली. की निदेले ते जाय प्राणी. पण झोपणाराच जर त्या झोप आली म्हणून गाढ झोप आली म्हणून गाढ झोपला मनुष्य, अतिशय झोप आली. आपल्याला कधी कधी असं होतं बघा, अगदी डोळ्यावर आली झोप, एका मिनिटात डोळे मिटतात आणि शांत होतो आपण. पण त्या झोपेतच जर निदेले ते जाय प्राणे,
त्याचे प्राणच गेले तर निदेले म्हणजे झोप. अच्छा, अभी दुसऱ्याची भेटायला होती चुकाव मत तुम. जरा तुमचा आवाज बंद करा प्रतिभाताई, आवाज बंद करा, ऑडिओ बंद करा तुमचा. हं. त्यांना कुठंतरी जायचंय म्हणून गडबड झाली. तर जो झोपलाय ते प्राणानच गेला तर म्हणजे त्याचे प्राणच गेले तर मगाच्यासारखंच दिवा विझवणारा जर निघून गेला तर कोण सांगणार हा दिवा इथं होता म्हणून, किंवा दिवा हे झालाय मालवला गेलाय म्हणून. तसा जो गाढ झोपलेला आहे हे कुणाबद्दल सांगायचं? झोपलेला मनुष्य झोपेतच गेला तर तो काही सांगेल का मी गाढ झोपलेला होतो आणि आता मी गेलो? काहीच बोलायला उरणारच नाही ना. दोन्ही दृष्टांत त्यांनी तशाच पद्धतीचे सांगितलेले की झोप झाल्याबरोबर एखादा संपणाराच किंवा झोपणाराच जर त्याचे प्राण निघून गेले, झोप झाल्या म्हणजे उठला नाहीच तो, तिथेच त्याचं संपलं सगळं. तर तो गाढ झोपलाय हे कोणाविषयी सांगायचं? आता ती आपण म्हणतात बघा, एकदम शब्द आठवला, तुम्हालाही आठवत असेल, चिरनिद्रा घेत आहेत म्हणतात बघा. चिरनिद्रा म्हणजे दीर्घकाळची निद्रा, कायमची निद्रा. अशी जर झाली तर तो झोपलाय हे आपण कुणाला म्हणणार? आणि अज्ञानानं एखादा म्हणेल की आत्ता तर आजोबाच्या जे कोणी असतील, अहो ते आत्ता झोपलेत, पण ते जर पुन्हा उठलेच नाहीत तर त्यांच्याबद्दल काय सांगणार? झोपलेत म्हणून येईल का सांगायला? नाही सांगता येणार. की निदेचे नियालेपणे जे निदेले ते प्राणे जाये, तरी निद भली हे कोणे कोणासी पा. अगदी खूप छान झोप लागली होती असं पुन्हा कोण सांगेल? तोच जर गेला तर. असं होऊ नये, पण खूप घटना घडतायत आत्तासुद्धा. आजही आमच्याकडे एक अशीच घटना घडली. 92 वर्षाच्या आजी, आणि अगदी छान बोलत होत्या, सगळं सांगत होत्या. काल परवा सांगितलं ना, एका कुशीवर झाले आणि गेले, तसं ह्या पण अगदी क्षणात होत्या, म्हणजे संपलं. तर आता कोण त्यांना, आणि महत्त्वाचं बरं का, खरंच सांगावं एकेकाचं, म्हणजे आत्ता घडलेली आहे, आज सकाळीच घटना घडलेली आहे. म्हणजे काल त्या गेल्या असतील रात्री वगैरे बहुतेक, किंवा पहाटे, आणि झालं त्यांचा विधी वगैरे सगळं झालं. तर त्या 92 वर्षाच्या होत्या. त्यांनी लिहून ठेवले की मला जर कोणी भेटायला आले तर त्यांना माझा नमस्कार सांगा. हे लिहून ठेवले. म्हणजे झोपण्यापूर्वी, चिरनिद्रा घेण्यापूर्वी सुद्धा माणूस किती जागरूक असू शकतो, किंवा खरं स्वतःचं एक हे काय म्हणू आपण, चिंतन असेल त्यांचं आयुष्यभराचे असेल, तर त्यांनी असं लिहून ठेवलं की मला पुन्हा नमस्कार करता येणार नाही, मला भेटायला येणाऱ्यांना, तर त्यांना माझा सगळ्यांना नमस्कार सांगा, असं त्यांनी लिहून ठेवले. आणि त्या सगळेजण आज ते वाचत आहेत. तर अशा घटना घडत आहेत बघा. बरोबर हे निद्रेचं उदाहरण आलं, निद्रेमध्येच मरण पावलं तर. असे खूप लोक अगदी उठतच नाहीत, म्हणजे रात्री व्यवस्थित झोपतात, सगळ्यांशी बोलतात, आणि या कुशीवरचं त्या कुशीवर होतानाच अक्षरशः तो श्वास तिथेच संपतो. असंच परवा ऐकलं की या कुशीवरनं फक्त इकडं, एक आमच्या इथं फार चांगले होते लायब्ररियन, ग्रंथपाल म्हणून, पत्नी जवळ होती, त्यांचा एक सहाय्यक होता, पाणी वगैरे दिलं, काही त्यांना खायला वगैरे दिलं, छान चांगलं झालं आहे म्हणले, आणि आता काहीतरी पुन्हा करायचं आहे असं बोलत होते थोड्या वेळाने किंवा उद्याला. पण काही नाही म्हणले, आता सगळे व्यवस्थित झाले, आणि एका कुशीवर होते, दुसऱ्या कुशीवर व्हायला लागले, आणि तिथंच त्यांचं संपलं. म्हणजे मी गाढ झोपलो होतो हे म्हणायला, हे सांगायला सुद्धा माणूस उरतच नाही, आणि मग तो त्याच्याबद्दल कोण काय सांगणार? असं सगळं आहे. म्हणजे निद्रा येण्यामुळं जर निजणारा जर गतप्राण होत असेल, पण अशा जर सगळ्यांना छान झोपा लागल्या, खरी निद्रा आली, तर मला तरी असं वाटतं उलट चांगली आहे ती.
भाग्यवान म्हणावं लागेल त्याला. हो, मग परम भाग्यवानच आहे की नाही, बरोबर आहे. काहीच शीण नाही डोक्याला. आणि इतरांनाही नाही. नाहीतर बघा ना, तो प्राण जाताना काही ना यातना होतात, काय काय पाहतात लोक. नको त्याच्याबद्दल वर्णन जास्त. पण हे त्यांनी छान सांगितले की चांगली झोप लागली होती हे कोण सांगणार, तोच जर गेला तर. आणि कुणाला समजेल, तो काहीच बोलू शकणार नाही, नाही. बरं, झोपलाय म्हणल्यानंतर आजारी नाही, काही नाही म्हणल्यानंतर त्याच्याजवळही कुणी नसणार आहे, तो शांत झोपलाय असंच वाटणार. आणि सकाळी उठून पाहिल्यावर मग आपण डॉक्टरना बोलवतो, मग ते सांगतात 4 तास झाले, 5 तास झाले की अर्धा तास झाला. त्यांना साधारणतः सगळं जजमेंट असतं डॉक्टर लोकांना. आयुर्वेदात तर असं फार छान दिलेलं आहे बघा. खूप वर्णन आहे त्या मृत्यूची चिन्ह. त्यावेळेला बाहेर निसर्गामध्ये काय काय फरक होतात आणि किती दिवसावर मृत्यू आल्यावर काय काय त्या व्यक्तीमध्ये बदल होतात, असं सगळं छान सांगितलेलं असतं. आपण त्याचा अभ्यास नकोय करायला, पण म्हणजे आम्ही केलेला आहे तसं थोडाफार ते वाचन आणि हे तर. आणि म्हणून जे आयुर्वेद डॉक्टर असतात ते बऱ्याच वेळा अंदाज सांगतात. ज्याला समजतं ना तो सांगतो की बघा अजून 72 तास. आता हल्ली हॉस्पिटलमध्ये सांगतात 72 तासाची देतात. 72 तास आहेत, तुम्हाला कोणाला बोलवून घ्यायचं असेल तर घ्या, अमकं करा तमकं करा. कारण जे कोमात वगैरे असतात त्यांच्याबद्दल तर काहीच कळत नाही, ते कुठल्याही क्षणी त्यांचा श्वास बंद होऊ शकतो. पण मला छान झोप लागली होती हे स्मरण करणारा कोणी उरणार आहे का सांगा तुम्ही. म्हणजे स्वप्नातील सगळ्या विषयांचाही तिथे अभाव असतो. सुख आणि अज्ञान हे दोन्ही विषय जेव्हा गाढ झोप लागते ना, ज्याला सुषुप्ती म्हटलेलं आहे बघा, तर त्या सुषुप्तीमध्ये कुठलाच विषय नसतो. आणि आपल्याला समजत पण नाही. आपण फक्त एवढं म्हणतो बघा, कुणी म्हणतं अहो रात्री एवढे पाहुणे आले, त्यांचा स्वयंपाक झाला, जेवणं झाली, तुम्ही गाढ झोपलेले होते. दिवसासुद्धा असे काही जण गाढ झोपू शकतात थोड्या वेळासाठी. आणि मग काही एखादं वाद्य वाजवू देत, गाणी होऊ देत, कोणी येऊ देत, मोठाले उत्सव हल्ली तर किती हे निघतात, यात्रा म्हणजे फेऱ्या निघतात, एक एक हे स्तोत्र म्हणत हे ते एकादशीला अमकं तमकं असं जागरण करत लोक जात असतात. पण जो गाढ झोपलाय त्याला काही कळत नाही. तो म्हणतो आपल्या घरात एवढं सगळं झालं, मला काहीच कळलं नाही, मी गाढ झोपलेला होतो. पण तो उठल्यावरही सांगू शकतो. पण जर तो झोपेतच गेला तर काय सांगणार, मी गाढ झोपलो होतो, सुखाने झोपलो होतो, मला काही कळालं नाही, हे झोपेतून जागं झाल्यानंतर सांगू शकतो. मग ते स्मरण त्याला कुणाला येईल आता, असा प्रश्नच ज्ञानदेवांनी विचारला. म्हणून जो निद्रा आली की झोपतो, काही बघा म्हणून काही म्हणतात की हे अगदी खरे सुखी आहेत. अंग टाकल्या टाकल्या म्हणून निजेला कोंडा, आपलं निजेला धोंडा आणि बुकेला कोंडा, अशी आपल्याकडे एक म्हण आहे बघा, की झोपल्या झोपल्या पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. आणि भूक लागल्यावर कोंडा दिला तरी सुद्धा तो चांगला लागला पाहिजे. नाही तर आपण अगदी चारी ठाव बायका स्वयंपाक करतात, छान छान पदार्थ करतात, आणि ज्याला भूक नसते तो म्हणतो नाही बाबा एवढं छान असं, पण मला त्याच्याकडे बघायची पण इच्छा नाही. आणि जो कडकडून भुकेलेला आहे तो सगळ्यावर ताव मारेल, किंवा नाही काही केलेलं शिळं असेल तरीसुद्धा तो आवडीनं खाईल. असा हा फरक असतो. तसं झोप आल्यावर सुद्धा आली रे आली की झोपला तो खरा सुखी. आता गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा, प्राप्स्यामपि निद्रायाम प्राणो निद्रितो भवेत. काय छान सांगितले बघा, प्राप्स्यामी, प्राप्स्यायामपि निद्रायाम. प्राप्स्यायाम म्हणजे प्राप्त झाले, निद्रायाम म्हणजे निद्रेमध्ये. प्राणो निद्रितो भवेत, प्राणच निद्रित झाला म्हणजे शांत झाला. तदा जाग्रत दशायांतु, मग जागा झाल्यानंतर कस्य सुप्ती सुखस्मृती, त्याच्या सुप्त झोपलेल्या
सुखाच्या स्मृती कोण बरं सांगेल. किती छान सांगितलं बघा. तदा जाग्रत दशायान्तु कस्य सुप्ती सुख स्मृती. आता अभंगात म्हणतायत, किंवा निद्रेची या होताची या धीन, किंवा निद्रेची या होताची या धीन, जाय जरी प्राण निद्रिताचा, जाय जरी प्राण निद्रिताचा, तरी कोणा लागी म्हणो हे निद्रित, तरी कोणा लागी म्हणो हे निद्रित, घेई जो निवांत निद्रा भोग, घेई जो निवांत निद्रा भोग. भोग म्हणले त्याला, कायमची निद्रा त्याचा भोग आहे ते. म्हणजे एखाद्याला गाढ निद्रा आली त्यावेळी काही त्याला जाणं नसते, काही नसतं बघा. आत्ता आपण सांगितलं. आणि त्याचे प्राण गेले असं जर म्हटलं तर छान झोप झाली हे कुणाला जाणवणार. संपलेलं आहे त्याचं सरळ. किंवा निद्रा आल्यावर झोपलेल्या अवस्थेत प्राण गेला तर चांगली झोप लागली कोणाला सांगणार, किंवा कोण सांगणार. असं तसं आपल्याला निद्रा म्हणजे हे ज्ञान, अज्ञान आहे, आणि जागृती हे ज्ञान आहे. तर आपल्याला ज्ञान मिळवायचे, आत्मज्ञान मिळवायचे, आणि आपण या ज्ञानातच राहिलो कायमच्या तर आपल्याला ज्ञान कसं होणार. नाही होणार. किंवा मला ज्ञान झालं हे तरी मनुष्य सांगायला उरतो का. ज्याला ज्ञान होतं ना, ब्रह्मज्ञान होतं ना, परब्रह्माचं ज्ञान होतं, ब्रह्मरूप होतो, तेव्हाही तो काही बोलत नाही आहे. बोलण्याच्या पलीकडे गेलेला असतो. तोच स्वतः परब्रह्म झाला, तोच परमात्मा रूप झाला. मग तो काय सांगायला येणार. हो मी झालो बरं का परमात्मा, मला झालं बरं का परब्रह्माचं ज्ञान, असं असतं बरं का, असं कोणीही सांगत नाही. तेवढी एकच गोष्ट अशी आहे, परब्रह्म रूप झाल्यानंतर की तो त्याच्याशी एकरूप झाला, बस. तर प्रार्थना म्हणूया आणि मग उद्याचं काही बोलायचं असेल तर बोलूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां भ्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन खरी. आरती ज्ञानराजा.
प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.